हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्र काँग्रेसला मोठा खिंडार। अशोक चव्हाण यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, आमदारकीही सोडली। 15 फेब्रुवारीला चव्हाण भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही, 2 दिवसात भूमिका जाहीर करणार। राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। तर अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, चव्हाणांकडून स्पष्ट। 15 फेब्रुवारीला अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। शहांच्या दौऱ्यावेळी अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। शहांच्या दौऱ्यात मोठे पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती। माझ्याकडे आज केवळ अशोक चव्हाणांचा राजीनामा, चव्हाणांचा राजीनामा स्वीकारला असून तशी अधिसूचना काढण्यात आली। राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर, 15-16 आमदार काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा। लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला गळती लागण्याची शक्यता। डॅमेज कंट्रोलसाठी पृथ्वीराज चव्हाण थोरातांचे प्रयत्न, काँग्रेस आमदारांसोबत संपर्क सुरू। तर 14 फेब्रुवारीला मुंबईत बैठक। आगे आगे देखिए होता है क्या, देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान। तर चव्हाणांसोबत काँग्रेसचा कोणताही आमदार भाजपात जाणार नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपचा दावा फेटाळला। भाजपची विचारधारा स्वीकारणाऱ्यांचं स्वागत, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर सोलापूर लातूरमधील बडे नेते भाजपात प्रवेश करणार, बावनकुळेंचा दावा। अमरावतीत 5 ठिकाणी खरेदी विक्री संघाच्या निवडणुका संपन्न। दिवसातून यशोमती दिवसामधून ठाकूरांचा पॅनल विजयी, तर अशरपुरातून बच्चू कडूंनी सत्ता राखली। अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाही तर देशात आंदोलन, जरांगेंचा सरकारला 15 फेब्रुवारीपर्यंतचा नवा अल्टिमेटम। सलग 3ऱ्या दिवशीही जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच, प्रकृती खालावली। विदर्भातील शेतकऱ्यांना अवकाळी गारपिटीचा फटका, शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार, वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर राज्यातील सरकार वाऱ्यावरच असल्याची वडेट्टीवारांची टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।